नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची आणि खुशखबर इथे घेऊन आलेला आहो। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सन्मान निधी योजनेचा हप्ता जो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। देशभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। वय राज्यातील शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पूर्ण रक्कम म्हणजेच की 4,000 रुपये असे हे 2 हप्ते एकत्रितपणे तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे। आता या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत देण्यात येणार आहे आणि पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती वाटप होणार आहेत। अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे आणि महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रितपणे 4,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकणार आहे, म्हणजेच की क्रेडिट होणार आहे। आता तुमचा जो मोबाईल आहे मित्रांनो, तो मोबाईल नेहमी चेक करत राहा, कारण की केव्हाही तुम्हाला SMS पैसे आले बाबा याचा SMS तुम्हाला कधी पण येऊ शकतो। आता या ठिकाणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण बघू शकता की 2,000 रुपये एवढेच नाही, पीक किंवा नुकसान भरपाईचे 15,000 ते 25,000 रुपये अशी मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वाटप केली जाणार आहे आणि यामुळे शेतकरी चांगलेच खुश होणार आहे। होय, आता आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली असून आता ही जी रक्कम आहे मित्रांनो, वाटपाचा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला असून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्व पैसे येणार आहेत आणि एक मोठा दिलासा तुम्हाला आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून आपण डायरेक्टली म्हणू शकतो की आता पैसे वाटपाच्या याद्या आलेल्या असून पैसे वाटप पूर्ण जाहीर झालेले आहे आणि सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहे। आतापर्यंतची जी सर्वात मोठी आणि आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे आणि पण अशी आपण या ठिकाणी सरकारने निर्णय काय घेतलेला आहे स्पष्टपणे सांगितलेला आहे की शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, ऐन पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता पाहायला मिळत आहे, कारण की मे महिना संपत आलेला आहे आणि जून महिन्याच्या सुरुवातीलाच पेरणीला सुरुवात होणार आहे। या पेरणीच्या सुरुवातीच्या पूर्वीच शासनाने, राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेरणीच्या आधीच ही जी रक्कम आहे मित्रांनो, हे जे हप्ते आहे 4,000 रुपये झालं, त्यानंतर 25,000पर्यंतची जी नुकसान भरपाई झालं, हे सर्व पैसा तुमच्या पेरणीच्या आधीच तुमच्या बँक खात्यावरती येणार असून तुम्ही थोडासा संयम ठेवावा, कारण घाई करू नका आणि तुम्ही तुमच्या बँकेचे तांत्रिक बाबी दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून तुमचा पैसा कुठेही अडकणार नाही। आता तुम्ही बघू शकता की पीएम किसान योजनेच्या मोदी यांच्याकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून जी काही रक्कम आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून ती योजना काढण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारने काढलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही चालवली जाते। या दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता पूर्ण 4,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। पण तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण की हे जे पैसे आहे आणि पीक विम्याचे आता शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आणलेली आहे, कारण की
आपण बघू शकता की आपण जिल्ह्याची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. आता व्हिडिओला स्किप करू नका. आता महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओला पूर्णपणे पहा. आता नमो शेतकरी आणि PM किसान यांची जी यादी आलेली आहे, कोणते जिल्हे जे आहे, कोणते ते पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हे आहेत ज्यांना हे वाटप केले जाणार आहे. हे 15 जिल्ह्यांमध्ये वाटप केले जाऊ शकते आणि अशी माहिती आहे, जर या 15 जिल्ह्यांची यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना या योजनेचे पूर्ण पैसे आता तुम्हाला मिळणार आहे. तर चला तर मग नेमके असे कोणते 15 जिल्हे आहे की त्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी सरकार पैसे वाटप करत आहे, अशा जिल्ह्यांची यादी बघूया. जर ते यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा 15 ते 20 हजार रुपये पण येऊ शकतो. मग आता यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का हे तुम्ही नक्की तपासून बघा. आता या ठिकाणी आपण पहिलं जे जिल्ह्याचं नाव घेणार आहोत ते जिल्ह्याचं नाव म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, शेतकरी रहिवासी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार आहे, कारण की बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैशाचंच वाटप केले जाणार असून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे की या ठिकाणी 117 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे मिळणार आहे. आणि या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता लवकरच सरकार देणार आहे. आता हे झालं अहिल्यानगर जिल्ह्यातील माहिती. आता आपण त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो मराठवाड्यातील बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी इथे आलेली आहे मित्रांनो, कारण की बीड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी पीक विमा नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना आणि त्यानंतर जो आहे मित्रांनो तो आहे PM किसानचा हप्ता, 23वा हप्ता आहे. तिन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा, या जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांसाठी 336 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता तुम्ही महत्त्वाची पावले तुम्ही उचलायला पाहिजे. आता कोणती पावले आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की तुमचा पैसा अडकणार नाही, यासाठी तुम्ही कोणती काळजी करायला हवी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की राज्य सरकारने पेरणीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारकडून पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करून घ्यावी आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक. ही 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता रखडणार नाही, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पैसे येऊन राहील. मित्रांनो, आता इथे तुम्ही बघू शकता की हे झाले महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती योजनांबद्दल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.